रमेश ऑप्टिशियन गडहिंग्लज। रमेश सावंत औनाळकर यांचे गेली 35 वर्ष गडहिंग्लजकरांना अखंड सेवा देणारे विश्वसनीय ठिकाण। नंबरी चष्मे, फॅन्सी गॉगल्स, ब्रँडेड फ्रेम्स, ब्रँडेड लेन्स आणि नामवंत कंपन्यांच्या फ्रेम विक्री आणि दुरुस्तीचे गडहिंग्लज मधील खात्रीशीर एकमेव ठिकाण रमेश ऑप्टिशियन। मोफत नेत्र तपासणीची सुविधा उपलब्ध। रमेश ऑप्टिशियन, सुपर मार्केट, लक्ष्मी रोड, गडहिंग्लज। कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे समाज भूषण पुरस्कार डॉक्टर बाबा आढाव यांना आज देण्यात आला। हे आम्ही देऊ शकलो हे आमचं भाग्य आहे असं आम्हाला वाटतं। त्यांचे विचार आम्ही ऐकले, त्यांच्या विचाराच्या पाठोपाठच आम्ही आयुष्यभर झालो। राष्ट्रसेवा दल होते, त्यांच्या पाठोपाठ आम्ही होतो आणि या वयात सुद्धा त्यांच्याजवळ जी प्रेरणा आहे ती आम्हाला लाभावी अशा अपेक्षा। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांना शिवराज विद्यासंकुलन त्यांच्या कार्याबद्दल कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे समाजभूषण पुरस्काराने सन्मानित केले। आमच्या शिवराज महाविद्यालय गडहिंग्लजचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर एस.एन. कदम सर मी आपणास विनंती करते आहे की आपण आभार व्यक्त करावेत आणि त्यानंतर आदरणीय बाबांसोबत याच महाविद्यालयातील जेपी नाईक सभागृहामध्ये सर्व स्नेहीजनांच्या भेटण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। कृपया त्याचा आस्वाद घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नये। आज कर्मवीर विठ्ठलरामजी शिंदे समाजभूषण पुरस्कार मिळाला, आमच्यासाठी ही अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे। महाराष्ट्र राज्य धरण आणि प्रकल्पग्रस्त शेतकरी परिषदेचं जे नेतृत्व आहे ते दत्ता देशमुख, डॉक्टर बाबा आढाव, क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवडी खऱ्या अर्थानं वंचित बहुजन विकासातल्या सगळ्याच वेगवेगळ्या घटकातला एकत्र करण्याचं काम बाबा आढावांच्या नेतृत्वामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये झालं। आम्ही सगळे कार्यकर्ते त्यांच्या नेतृत्वाखाली घडलो आणि बाबांचं फार मोठं योगदान विशेषतः प्रकल्पग्रस्तांसाठी आहे। आज महाराष्ट्रामध्ये 1986चा कायदा जो झालेला आहे पूर्वसनाचा, तो कायदा खऱ्या अर्थानं दत्ता देशमुख आणि कॉम्रेड डॉक्टर बाबा आढाव यांचा प्रचंड मोठा मोलाचा वाटा आहे आणि म्हणून आज भवितव्य प्रकल्पग्रस्तांचं जे चांगलं आणि सुलभ झालेलं आहे त्याचे एकमेव कारण ही 2 माणसं जर नसती महाराष्ट्रामध्ये तर प्रकल्पग्रस्तांचं काय खरं नव्हतं। एवढं नक्की या निमित्ताने मी सांगू शकतो। एक आठवण म्हणून यामध्ये दत्ता देशमुखांचा सगळ्यात मोठा वाटा होता। हे 3 महामानव खऱ्या अर्थानं प्रकल्पग्रस्तांच्या जीवनामध्ये सुबत्ती आणणारे होते आणि बदल घडवणारे होते। भगिनी जनक काका अमर रहे, अमर रहे, अमर रहे। हम सब एक है। भारत माता की जय। कार्यक्रम अतिशय सुंदर झाला। त्यांना दिलेल्या पुरस्काराच्या निमित्तानं आम्ही एक माजी विद्यार्थी या नात्याने उपस्थित राहता आलं। पण ज्या व्यक्तीला पुरस्कार दिला त्यामुळे या पुरस्काराची सुद्धा उंची वाढली आणि आमच्या शिवराज संकुलामध्ये ते आले या ठिकाणी, त्यामुळे निश्चितपणाने माजी विद्यार्थी या नात्याने मला आज खरोखर आनंद झाला। बाबा आढावांच्या येण्यानं गडहिंग्लज परिसरामधला जुना इतिहास, जुनी चळवळ जी आहे ती आज खऱ्या अर्थानं प्रकाशित झाली। अलीकडच्या पिढीला प्राध्यापक बन्ने, गोकाककर, श्रीपतराव शिंदे किंवा त्याबरोबर काम करणारी जी काही मंडळी होती त्यांचा विसर पडलेला होता। खऱ्या अर्थानं पाणीपासून ते दोडामार्गपर्यंत असणारी जी काही चळवळ जी आहे ती चळवळ आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं कशी होती याचा उजाळा मिळाला आणि 95व्या वर्षी सुद्धा
देशाला दिशा देण्याचं काम, युवकाला दिशा देण्याचं काम एक व्यक्ती करू शकते, हे आजच्या या कार्यक्रमानं सिद्ध झालेलं आहे. शंभरावा वाढदिवस तुमचा आम्ही इथं साजरा करणार आहे. त्या अगोदर जर गडबड केल्यास वर जायची तर माझा आडनाव हातात घेऊन मी तिथं अडवायला येईन. तुमचं नाव आडाव आहे तसं माझंही आडनाव कुऱ्हाडे आहे. अडवल्याशिवाय सोडणार नाही आणि कुऱ्हाड हातात घेऊन अडवीन, लक्षात ठेवा. आज गडिंग्लज तुमच्या पदस्पर्शानं पुन्हा एकदा नव्यानं पावन झाली, याची अनुभूती आज आम्हाला याच डोळ्याने झाली. आज तरुण पिढी आज तुमच्यासमोर आहे बाबा. आज आम्हाला आमचं काही आयुष्य तुम्हाला लाभो एवढंच मी या निमित्ताने इथं बोलू शकतो. धन्यवाद. जी पहिली देवदासी चळवळ झाली, प्राध्यापक विठ्ठल बन्ने सर, ती याच ठिकाणी झाली, याच मंचावरून झाली, शिवराज विद्यासंकुलाच्या. त्याच्याबद्दलची एखादी आठवण सांगा सर. एक तर देवाच्या नावाने जगणाऱ्या या महिला एकत्र जमल्या आणि ज्यांना स्वतःच्या अवस्थेची जाणीव झाली आणि ज्यांनी आवाज उठवला की जड काढायची, ही जड सोडवायची. त्याची जी घोषणा आली अक्कंदी जोगवा, ते आलं. बिडब्याड्रो अप्पा, मला कानून शिकता आलं. बिडब्याड्रो अप्पा बिडब्याड्रू रे, देवर्गी मक्कल बिडब्याड्रू रे, ही घोषणा माझ्या आयुष्यात लिहिली. आज त्या देवदासींना पेन्शन मिळतं आहे, मला आनंद वाटतो. म्हणून विचारपूस करायला आलो आहे, बरं चाललं आहे का. ती प्रथा पूर्ण मोडलेली नाही, कारण त्या ज्या अडकल्या त्यांच्या जगण्याची हमी सरकारने दिलेली नाही. सरकार लाडकी बहीण म्हणत आहे, पण खरं म्हणजे या बहिणींना भारतातून काढणं महत्त्वाचं आहे. तुम्ही माझा आवाज जरा बुलंद करा. दुसरं मी काय सांगणार, तुम्ही मुलाखत घेतल्याबद्दल धन्यवाद. तसे खूप लोकांची आठवण होईल. इतक्या वर्षानंतर गडिंग्लजला पुन्हा तुम्ही आल्यानंतर, या सगळ्यांना भेटल्यानंतर, या संकुलात पुन्हा आल्यानंतर कसं वाटलंय तुम्हाला? तू मुलगी आहेस, नव्या घरी गेल्यानंतर सासरचे लोक विचारतात तुला तिकडचं घर सोडून घेऊन तू इकडे आलीस, तुला कसं काय वाटलं? तसं तू प्रश्न मला विचारतेस. अगं मी बाहेरही आलो, माहेरी आल्यासारखं वाटतंय तुम्हाला? आतापर्यंत ज्या तुम्ही सामाजिक चळवळी केलेत त्यातली तुम्हाला म्हणजे सगळ्यात कठीण टफ झाली एखादी चळवळ, पण त्याच्यामुळे लोकांचं खूप चांगलं झालं, अशी कुठली चळवळ तुम्हाला आठवते? एक गाव एक पाणी. हां, ते का? तीच का? ते कारण मला पाण्याला हात लावूनच देणं. माझे हात धुतलेले, त्याच्या घाण्याला हात सुद्धा चालतील, पण माझे हात धुतलेले आता असताना सुद्धा किंवा मी एका जातीचं आहे म्हणून मला तुम्ही नाकारता, माझं मनुष्यत्वच नाकारता. पाणवठे ओपन केले सगळ्या, त्यामुळे पाणवठा ओपन करावं लागला सरकारला, सगळ्या जाती जमातीने. या युवकांना तुम्ही आजच्या काय सांगाल? तेच सांगतो मी कोण घडवणार? मी त्या युवकांच्या बरोबरच जाणार, त्यांना घडवायला लावणार, घडवायचा प्रयत्न करणार. मुलगीने मला माहिती पण होईल. जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जय्यद सय्यद सह लता पालकर.